स्वामी समर्थ मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये प्रचलित असलेली हेमाडपंथी शैली म्हटलं की डोळ्यासमोर येतं कृष्णकुळातील यादवांचं साम्राज्य. ज्या यादवांच्या साम्राज्यामध्ये मराठी भाषेला राजाश्रय मिळाला. हेमाडपंथी शैली म्हटलं की डोळ्यासमोर येतात यादवांचे ते राजे रामदेवराव, ज्यांच्या कार्यकाळात मंत्रिमंडळात असलेले प्रधान हेमाद्री उर्फ हेमाडपंत. हेमाडपंथी शैली म्हटलं की डोळ्यासमोर येतात अर्थतज्ञ, उत्कृष्ट लेखक, इतिहासकार आणि वास्तुविशारदमध्ये प्रगल्भ ज्ञान असलेले हेमाडपंत उर्फ हेमाद्री. हेमाडपंथी शैलीतील असंख्य मंदिरं जी आजसुद्धा भक्कम स्थितीत उभी आहे, ज्यामध्ये वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर असेल, हिंगोली येथील औंढा नागनाथ मंदिर असेल, सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर असेल आणि वाई सातारा येथील काशी विश्वेश्वर मंदिर असेल. यासोबतच जगदंबा मंदिर असेल, तुळजापूरचे घाट असतील किंवा लोणार सरोवराच्या परिसरात असलेले पापळेश्वर मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर असेल. तर यामध्ये आपण बघणार आहोत हेमाडपंथी शैलीची मंदिरे कशा प्रकारे बांधल्या गेली, यामागचा संपूर्ण इतिहास. तो जर बघायचा असेल तर आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. मला खात्री आहे तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल.